नमस्कार. MPSC स्मार्ट स्टार्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण PYQची सिरीज घेत आहोत. 10 प्रश्न आहेत याच्यामध्ये. आज हे जॉग्रफीचे प्रश्न घेत आहे मी. चला तर सुरुवात करूया. आपला सर्वात पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? तर आपल्याला क्रम लावायचा आहे घाटांचा. त्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे हे घाट कुठल्या रस्त्यावर आहे आणि कुठल्या जिल्ह्यात आहे. तर आपण बघू शकतो की हे घाट आहेत. बोरघाट दिलेला आहे ऑप्शनमध्ये. बोरघाट हा पुणे मुंबई रस्त्यावर आहे. कुंभार्ली घाटसुद्धा हा दिलेला आहे, कराड चिपळूण रस्त्यावर आहे. आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी आणि अंबोली घाट फोंडा घाट दिलेला आहे ऑप्शनमध्ये, तो आहे कोल्हापूर पणजी. म्हणजे फोंडा घाट हा आपल्याला सर्वात दक्षिणेकडील घाट आहे असं दिसते आहे, कारण तो कोल्हापूर पणजीला कनेक्ट करतो आहे. चला तर आपण बघूयात कुठलं ऑप्शन असेल योग्य. तर आपण बघू शकतो की इथे जे सेकंड ऑप्शन आहे त्यामध्ये पहिला तो फोंडा घाट दिलेला आहे, म्हणजे दक्षिणेकडील हा पहिला घाट आहे. त्यानंतर आंबा घाट जो कोल्हापूरमध्ये आहे, मग नंतर कुंभार्ली घाट जो कराड चिपळूण रस्त्यावर आहे, आणि त्यानंतर येतो बोरघाट. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचे प्रमुख जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक हा सह्याद्री पर्वत आहे. जलविभाजक म्हणजे जे आपल्याला आपलं महाराष्ट्राच्या पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांना जे पर्वतरांग वेगळे करते आहे, तो प्रमुख जलविभाजक हा सह्याद्री पर्वत आहे. तर याचं उत्तर असेल सह्याद्री पर्वत. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगेचा कोणता क्रम बरोबर आहे? आपल्याला उत्तरेकडून लावायचा आहे क्रम. त्यासाठी आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलची मॅप बघूया. तर आपण बघू शकतो की सर्वात उत्तरेकडील जे डोंगर आहे, वरती सातपुडा डोंगर रांग दिसते आपल्याला. इथे सातपुडा डोंगर रांग आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की खाली मालेगाव पठाराच्या जवळ इथे सातमाळ आणि अजंठा डोंगर रांग आहेत. त्यानंतर आपण खाली बघू शकतो की इथे खाली हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर रांग आहे. त्यानंतर आपण खाली बघू शकतो की इथे सर्वात शेवटी शंभू महादेव डोंगर रांग आहे. तर आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचा आहे क्रम. तर सर्वात पहिले सातपुडा, सेकंड ऑप्शन येईल याचं उत्तर. सातपुडा, सातमळ, हरिश्चंद्र आणि शेवटी शंभू महादेव. तर याचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. कोल्हापूर आणि कुदळ यांच्यामध्ये डॅश घाट आहे. तर याचं उत्तर आहे हनुमंते घाट. याचं उत्तर हनुमंते घाट आहे. चला तर आपण इतर 3 ऑप्शन बघूयात. हे घाट कुठे आहेत? आंबेनेळी घाट हे पोलादपूर आणि महाबळेश्वर ह्या रस्त्या दरम्यान आहे. अंबोली घाट हा सावंतवाडी आणि बेळगाव दरम्यान आहे. आणि आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आहे. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. जोड्या लावा आहे ह्या प्रश्नामध्ये. इथे जिल्हे दिले आहेत आणि थंड हवेचे ठिकाण दिले आहेत. चला तर आपण बघूयात कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले ठिकाण आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान, सिंधुदुर्गमध्ये अंबोली आणि अमरावतीमध्ये चिखलधारा. तर हे असे जोड्या आपण जुळवल्या. तर आपण बघूयात कुठलं ऑप्शन आहे उत्तराचं. तर आपल्याला हे थर्ड ऑप्शन येतं यामध्ये उत्तर. चला तर पुढचा प्रश्न घेऊया.
डॅश ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांचे जलविभाजक आहे. जलविभाजक म्हणजे ही रांग कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यांना वेगवेगळी करते. तर याचं उत्तर आहे शंभू महादेव डोंगर रांग. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वोच्च शिखर हे वैराट डोंगर आहे. चला तर आपण इतर ऑप्शनमधले डोंगर बघूयात कुठल्या जिल्ह्यात आहे. अस्तंबा डोंगर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हनुमान डोंगर हे धुळे जिल्ह्यामध्ये आहे आणि तौला हे डोंगर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्याचे उत्तर सीमेवरील कोणता डोंगर स्थित आहे? आपण मगाशीच प्रश्न बघितला, त्यामध्ये आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा होता. त्यामध्ये आपण बघितले की उत्तर सीमेवर सातपुडा डोंगर रांगा आहेत. तर याचं उत्तर सातपुडा 2 असेल. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात अजंठा वेरूळ लेणी आहेत? अजंठा वेरूळ लेण्या ह्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे. तर याचं उत्तर असेल औरंगाबाद, तिसरा ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश व डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. सातपुडा पर्वतरांग ही सर्वात उत्तरेकडील रांग आहे आणि त्यामुळे उत्तरेकडील असलेल्या नद्या जी नर्मदा व तापी आहेत त्यांची खोरी सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे. तर याचं उत्तर असणार आहे नर्मदा व तापी. चला तर आजचे 10 प्रश्न आपले संपले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही सजेशन्स असतील तर नक्की द्या. थँक्यू आणि ओके बाय.